श्री स्वामी समर्थ। सकाळी उठल्यावर घराचा मुख्य दरवाजा उघडताच या दोन वस्तूंना कधीही पाहू नका। हिंदू शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला महालक्ष्मी आणि घराच्या कुलदेवतेचे हेच मुख्य निवासस्थान आहे असे सांगितलेले गेलेले आहे। तर अशा वेळी त्या स्थानातून घराच्या आतून जेव्हा तुम्ही बाहेर पाहता आणि तुम्हाला बाहेरील बाजूस कोणती खराब वस्तू अथवा गोष्ट दिसून येते, तर त्या गोष्टींची, त्या वस्तूचे दिसणारे दृश्य तुम्हाला तुमच्या दरवाजात वास करत असलेल्या या महालक्ष्मी आणि कुलदेवतेच्या देवकृपेपासून तुम्हाला रोखतात। सकाळी उठताच दरवाजा खोलून पाहिल्या या दोन गोष्टी पाहता कामा नये आणि तुम्ही जर उठल्यावर दरवाजा उघडल्यानंतर त्या दोन वस्तूंना पाहता तर समजून जा की तुमची मेहनत याच कारणामुळे निष्फळ होत आहे। तर मित्रांनो, तुम्ही पहा की आजच्या काळात या दोन गोष्टी आपल्या घराच्या मुख्य दरवाजा खोलताना पाहायचे नाही। तर त्या कोणत्या दोन मुख्य वस्तू आहेत, खूपच सहजतेने मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या घराच्या मुख्य दरवाजा सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम खोलण्याची योग्य शास्त्रीय रीत काय आहे। तर मित्रांनो, जरा ध्यान देऊन नीट समजून घ्या। ज्या घराचा मुख्य दरवाजा हा समजा मध्य भागातून वेगळा होणारा म्हणजेच दोन भागात उघडणारा असेल, तर अशा वेळी कधी हा मुख्य दरवाजा कोणीही खोलतो, तर त्या दरवाजाच्या दोन्ही भागांना दरवाजाची डावी बाजू डाव्या हाताने, आज उजवी बाजू उजव्या हाताने असे पकडून दोघांनीही एक साथ उघडले पाहिजे। या गोष्टीचे पुरेपूर ध्यान ठेवा की जेव्हा आपण दरवाजा खोलतो तेव्हाच जर तुम्ही दरवाजाची कोणत्याही एका बाजूस खोलता तर दरवाजात वास करत असलेल्या देवतेचे अर्धे अंग जागृत करण्याचा दोष तुम्हाला लागतो। म्हणून दरवाजा दोन भागात असेल तर त्या दोन्ही भागांना एक साथच एकत्र उघडावे आणि तेथेच जर एकच दरवाजा म्हणजे सिंगल दरवाजा असेल तर तुम्ही उजव्या हाताने त्यास खोलावे। मग तुम्हाला डाव्या हाताची सवय असली तरीही, किंवा मग तुम्ही डावरे म्हणजेच डाव्या हाताचे असलात तरीही। तर मित्रांनो, आता पुढे सांगते की जेव्हा पण सकाळी तुम्ही सुरुवातीस पहिल्यांदा दरवाजा उघडताना, तर शास्त्रामध्ये सांगितले आहे की आपल्या दरवाजात लक्ष्मी उभी असते आणि म्हणूनच तुम्ही आतापासूनच स्वतःला सवय करून घ्या की जेव्हा आपण पहिल्यांदा दरवाजा खोलतो त्यावेळी तुम्हाला असे बोलायचे आहे की हे देवी लक्ष्मी माते, हे माझ्या गुरुदेवते, माझ्या घरात तुझे चरण स्पर्श करू दे आणि माझ्या घरात तुझा वास होऊ दे, अशी मी तुझ्यापाशी प्रार्थना करून विनंती करते। मी यापूर्वीही बऱ्याच वेळा सांगितले आहे की कोणत्याही अदृश्य गोष्टींच्या, वस्तूंच्या शक्तींना, ऊर्जेंना समजवण्यासाठी आपल्या दृढ विश्वास असायला पाहिजे आणि म्हणूनच तुम्हाला देवी लक्ष्मी दिसत नाहीये, पण लक्ष्मी दरवाजा बाहेर निवास करत आहे आणि तुम्ही जेव्हा असा दृढ विश्वासाने देवी लक्ष्मी तू माझ्या घरात प्रवेश कर असे बोलत राहता, तेव्हा ही गोष्ट तुमच्या अवचेतन मनामध्ये खोलवर रुजली जाते आणि लक्ष्मी संबंधित विश्वास तुमच्या मनात जागृत होतात। तुमची मेहनत अजून यशस्वी होऊ लागेल आणि तुमच्या घराला बरकत येऊ लागेल। आणि हो, जेव्हा पण हा दरवाजा खोलता तेव्हा खास करून स्त्रियांनी हे ध्यान ठेवले पाहिजे की त्यावेळी एकदम झोपेतून उठून दरवाजा खोलायचा नाही। तर प्रथम प्रयत्न करा की आपली वेशभूषा शरीराला व्यवस्थित सुधारूनच मग जाऊन दरवाजा खोलावा। असे केल्याने त्या दरवाजाचे महत्त्व तुम्हाला अवश्य लाभ देणारे बनेल। तर आता दुसरी गोष्ट अशी आहे, ज्यांना आपण आपल्या जीवनामध्ये दरवाजा उघडताच पाहतो तर त्या गोष्टी आपल्या सर्व मेहनतीला निष्फळ करतात आणि आपल्या पूर्व कर्मालाही कमी करून आपल्या घरामध्ये समस्या, अडचणी व परेशानींना उत्पन्न करतात।
आणि हे जास्तीत जास्त घरांमध्ये नेहमीच होत असते, तेही दरवाजात असलेल्या चप्पलांचे दर्शन. तर मित्रांनो, हो, येथे आपण सांगू इच्छिते की प्रत्येक घराच्या सदस्यांनी एक काळजी घ्या की घराच्या चप्पलांना कधीही चप्पल स्टँडमध्ये किंवा स्टँड नसल्यास दरवाजापासून भिंतीला डाव्या किंवा उजव्या बाजूस कमीत कमी 7 ते 8 फुटांच्या अंतरावर ठेवावे. पण दरवाजाच्या चौकटीत चुकूनही ठेवता कामा नये. जे लोक रोज सकाळी उठताच दरवाजात चप्पलांचे दर्शन करतात ते लोक घरामध्ये दारिद्र्याला आमंत्रण करू लागतात. त्यांच्या घरामध्ये दुःखे संकट शिरू लागतात आणि म्हणूनच दरवाजा खोलताच कधीही चप्पलांचे दर्शन होता कामा नये. नाहीतर आपल्या नशिबालाही त्या चप्पलांप्रमाणेच खूपच घासावी लागते. आता दुसरी गोष्ट ही की तुम्ही दरवाजा खोलता दरवाजासमोर कोणती खाली जागा असता कामा नये. मोकळी जागा पडलेली दिसते असे अंगण किंवा जागा असता कामा नये. मित्रांनो, आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून तुम्हाला हे माहितीच असेल की दरवाजासमोर किंवा अंगणात कधीही तुळशी लावलेली असतेच. ती यासाठी की दरवाजा खोलताच त्या हऱ्याभऱ्या रूपाचे दर्शन व्हावे. याने तुमचे मन प्रसन्न होते आणि तुमचे जीवनही त्या तुळशीप्रमाणे हिरवेगार भरभरून निघावे. पण या उलट काही घरांच्या समोर काही काटेरी वनस्पती असते, काही झाडे झुडपी असतात किंवा कोणती घाण साठलेली असते. तर अशा काटेरी वनस्पतींना पाहता तर तुमच्या जीवनात तरी फुले कुठून उगवणार. तर म्हणून घराच्या समोरच्या अंगणात किंवा जागेत जर हिरवीगार फुलांची छोटे छोटे रोपे असतील, छोट्या छोट्या मनी प्लांट्स असतील तर सकाळी उठताच यांचे दरवाजात दर्शन होते. तर हे खूपच लाभदायी ठरते. तर थोडक्यात काय, दरवाजा खोलतात तुम्ही प्रथम जे काही पाहाल ते तुम्हाला आनंद देणारे असावे. तर ते दृश्य आपल्या दृष्टीमार्फत आपल्या अवचेतन मनात प्रवेश करून त्या गोष्टींचे संस्कार आपल्याला समृद्धी प्रदान करतात. त्यामुळे आपले जीवनही सुखी व समृद्धी बनू लागते. तर मित्रांनो, अशा प्रकारे या सांगितलेल्या मार्गावर जर तुम्ही ध्यान देऊन सर्व गोष्टी केल्या तर हा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वर्गाच्या दरवाजाप्रमाणेच तुमच्यासाठी कार्य करून तुमच्या घराला स्वर्गाप्रमाणेच बनवेल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.